राजकीय, सामाजिक, आध्यात्मिक, शैक्षणिक, शेतीविषयक बातम्यांसाठी आदर्श भारत माझा सदैव न्याय हक्कासाठी आपल्यासोबत. सुधागड एज्युकेशन सोसायटीच्या 40वा वर्धापन दिन सोहळा दिनी कळंबोली येथे शाळेच्या माध्यमातून गुणवंत विद्यार्थ्यांना गुणगौरव करत व शिवसेनेच्या वतीने शालेय विद्यार्थ्यांना वह्या वाटप करण्यात आले. वर्धापन सोहळ्याला शिवसेनेचे जिल्हाध्यक्ष रामदास शेवाळे, पनवेल तालुका अध्यक्ष टोंबरे यांसह अनेक शिवसैनिक, विद्यार्थी व पालकांची उपस्थिती लाभली. शिवसेनेचे जिल्हाध्यक्ष रामदासजी शेवाळे यांच्या मार्गदर्शनात व प्राचार्य राजेंद्र पालवे यांच्या मनोगतात व गुणवंत विद्यार्थ्यांना कौतुकाची थाप देत भविष्यातील यशस्वी वाटचालीसाठी प्रेरणा देत वर्धापन दिन संपन्न झाला. सुधागड शाळा ही गरिबांची शाळा म्हणून ओळखली जाते, परंतु येथे असणारे शिक्षक कौशल्यप्राप्त व हुशार असल्यामुळे अनेक माजी विद्यार्थी विविध चांगल्या स्तरावर तसेच बाहेरील देशातही काम करत असताना पाहायला मिळत आहेत. शाळेतील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी मनातून काम करत असल्यामुळे शाळेची पटसंख्या जास्त असूनही शाळेचा निकाल चांगला लागत असल्याचा आनंद प्राचार्य राजेंद्र पालवे यांनी व्यक्त केला. अण्णासाहेब आहेर, आदर्श भारत माझा, कळंबोली. इयत्ता 5वी हालडे सायली पवार, कोकरे शुभम सचिव, काळे ज्ञानेश्वरी सचिव, सरगर तन्वी उत्तर, हाके यश विजय. इयत्ता 6वी वाघे मयूर रवी, जाधव गणेश शिवराज, मिसा आदिती नागनाथ. इयत्ता 6वी स्नेहा भारत सरकार, आविष्कार आणि टोंबरे, समृद्धी राहुल शिंदे, साक्षी धनाजी पवार, सौरभ राजेश टोंबरे. इयत्ता 6वी गोळेकर महेश्वरी गुरु, मीत प्रभाकर भुरे, एरकर श्री मोहन गायकवाड. सुधागड शाळेच्या 40व्या वर्धापन दिनी आपण उपस्थित होता. त्या ठिकाणी आपण मनोगत व्यक्त करताना सुधागड शाळा ही गरिबांची शाळा आणि या गरिबांच्या शाळेला आपल्या शिवसेनेच्या माध्यमातून वह्यांचं वाटप विद्यार्थ्यांना करण्यात आलं. कशा प्रकारच्या भावना या विद्यार्थ्यांप्रती आणि शाळेप्रती? जय महाराष्ट्र. की आपण पाहत असाल की आमचे मुख्य नेते आणि महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब यांनी 2.5-3 वर्षापूर्वी बाळासाहेबांचा वारसा पुढं चालवण्याची जी भूमिका घेतली, त्या भूमिकेच्या माध्यमातून ह्या राज्यामध्ये क्रांती झाली. त्या क्रांतीची नोंद साधारणतः 33 देशांनी घेतली हे आपल्या सर्वांना ज्ञात आहे. मूळ मुद्दा असा आहे की ज्या 80% समाजकारणाच्या भूमिकेमध्ये एकनाथ शिंदे साहेबांनी ही क्रांती घडवून आणली, त्यांची शिकवण आम्हाला असं आहे की तळागाळामध्ये जे बाळासाहेबांचं स्वप्न होतं, तळागाळातल्या गोरगरिबांना मदत करून आपण समाजकार्य करावं. त्या अनुषंगानं सुधागड शाळेचा 40वा वर्धापन दिन होता. त्या अनुषंगानं शाळेतील तर ते शाळेमध्ये साधारणतः 8-10-12 हजार विद्यार्थी शिकत आहेत, परंतु आम्ही शाळेशी संपर्क करून जे गरजू विद्यार्थी आहेत, कारण सर्वांपर्यंत आपण पोहोचत नाही, तर ते गरजू विद्यार्थी आहेत, त्या विद्यार्थ्यांना वह्या वाटपाचा कार्यक्रम आज पनवेलच्या या शिवसेनेच्या वतीनं आम्ही आज आयोजित केला होता आणि चांगल्या प्रकारे प्रोत्साहन या शाळेच्या माध्यमातून आम्हाला मिळालं. आणि शाळेत हा गरिबांची शाळा मी नेहमी म्हणत असतो, कारण सगळ्या कॉन्व्हेंटच्या जमान्यामध्ये आपण पाहत असाल फीचं प्रमाण कुठल्या शाळेमध्ये किती फी आहे, तर सर्वात कमी फी असणारी ही शाळा ही सुधागड माध्यम आहे. आणि तिकडे गोरगरिबांचे आमच्या माथाडी कामगार असतील, ट्रान्सपोर्ट असतील, ते सर्वांची मुलं शिकतात आणि त्या अनुषंगानं वह्या वाटपाच्या माध्यमातून आमचा त्यांच्याशी संपर्क होत असतो आणि कुठेतरी बाळासाहेबांचं स्वप्न साकार करण्याची संधी आम्हाला मिळते. या अनुषंगानं आज हा वह्या वाटपाचा कार्यक्रम करण्यात आला.